आता बातमी आहे सांगलीच्या मिरज पॅटर्नची। मिरजमधील भाजप, शरद पवार गट, काँग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी एकत्र येत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही या पॅटर्नमध्ये सहभाग घेतलाय। तसंच पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटलांचा प्रचार करू अशी भूमिका मिरजेतल्या नगरसेवकांनी घेतली आहे। त्यामुळे मिरज पॅटर्नची जोरदार चर्चा आहे। गेले 10 वर्षांमध्ये इथला आमदार खासदारने कुठलाही विकास व कुठलाही निर्णय घेतलेला नाही। एवढा की फोन लावला तर कधी फोन सुद्धा ते उचलत नाही। यासाठी सांगली जिल्ह्याचा आणि मिरजेच्या विकासासाठी आम्ही सर्वजण मिरजकरांनी मिरज पॅटर्न जे म्हटलं ते सगळ्यांनी एकत्र आलो। आम्ही आमची राजकीय पक्षाची जोडे जे आहे ते भरी ठेवलो आणि एकत्र बसलो की ह्या वेळेला आपल्याला एक वेगळा निर्णय घ्यायचा आणि चांगल्या माणसाला आपण लोकसभेत पाठवूया। गेले 2-2.5 वर्ष विशालदा हे पूर्ण जिल्ह्यात दौरा करतायत आणि हे आमचे प्रत्येक गावात आम्ही पोहोचलेलो आहे आणि त्यामुळे आम्हाला एक अपेक्षा होती की हे काँग्रेस आम्हाला तिकीट देईल, पण ठीक आहे ते महाविकास आघाडीच्या काही कारणास्तव मिळालं नसेल, पण आम्हाला 100% ही गॅरंटी आहे की लोकांनी हातात घेतलं इलेक्शन आणि लोकच आम्हाला लागलेत की तुम्ही विशालदादांच्या पाठीशी राहा आणि लोकांनीच विशालदादांना फॉर्म भरला लावला आणि आम्ही सगळं हे लोकांच्या जीवावरच आम्ही करतोय। नाही, विशाल पाटील आता जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर विश्वजित कदम आता महाकाळी त्यांचं आता कर्तव्य त्यांना करायलाच लागणार, तरी पण मला विश्वास आहे जनतेने ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं तुम्हाला 4 जूनला समजेल काय ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।